जय महाराष्ट्र भावानो बहिणीनो. तर शुभ दुपार. तर आपण आता आलेलो आपल्या अक्षय लिंबुरे यांच्या लग्नाला वांजरगाव या ठिकाणी त्या शाळेमध्ये उभा आहे. आणि पाठीमागे तर तुम्हाला माहिती आहे शेजारी काय आहे, सरला बेट. 2 दिवस झाले तिथला ब्लॉग तुम्हाला दिसलाच असेल. मागच्या हप्त्यामध्ये मी 8 दिवस झाले इथंच होतो आणि आता पण आलेलो आहे. तर जय महाराष्ट्र भावानो, तुमच्या मराठी माणसाला असंच सपोर्ट करत चला. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर जय महाराष्ट्र भावानो, तर आपण सध्या आलेलो आपल्या अक्षय भाऊंच्या लग्नानिमित्त. तर अक्षय भाऊंना शुभेच्छा. आणि पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. संध्याकाळचा लग्नाचा पूर्ण ब्लॉग आहे. भाऊ आपले भरपूर दिवसापासून भेटायची पण इच्छा होती, पण आता डायरेक्ट लग्नामध्येच भेट झाली. कारण की मी रायडिंगला जास्त असल्यामुळे मला वेळच भेटत नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्वं सुखिः यथा प्रतिगृह्यताम्बः कलयनाः दैवीं देवता प्रतिगृह्यता ललितशनियोगे लोकानां यथाः गणपतिपूजनमः गणपतीला हंडीपण किंवा नंदलावा या मोठ्यानं श्रीकंठनं चंद्रं दिग्वटं सुमनोहारलोकनं सुरजयितं चंद्रं प्रतिगृह्यताम् अक्षरं सुरश्रेष्ठं मा यथा दैवी देवताः. पद्मवरान करणे दुखे करावी उभी स्वातंत्री बहुगल बलान करणे पुऱ्या सरा मंगलम शुभमंगल सावधान तदेव रग्रम सदिदंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनस्वा स्मरामि शिवमंगल सावधा. मुलीचे मामा मामी करा ठेवा ना तो मंगल प्रणायम स्वाहा प्रबुलं करक्षेय कुटुंबं स्वप्ने स्वप्नयुक्तनानि सुबुद्धामि स्वाहा. देवानांच्या ऋषीलांच्या गुरुकांच्या संगीनं भव बुद्धि बुद्धि लक्ष्मी बृहस्पति स्वाहा. हे मुकुंदं प्रलाभं दैत्यानं परं गुरुं सर्वशास्त्र प्रवारकं भार्गवं प्रणायम स्वाहा. देवी नित्या लक्ष्मीच्या विष्णु अमरातु पारक्षेत्रे दिवे नमः स्वाहा. नमस्कार करा. नमस्कारं करोमि दैवी देवताः श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बलाळु. चला मुरुडं विनायकमहं यातं सुखवीरं शिवमंगल सावधा. एक फेरी झाली श्री रामचित्त सावधान. चला घरी सध्या. जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर मला असं वाटत नाही की आपल्या समाजामध्ये क्रिएटर भरपूर काय असतील. आता आपले वाळूचे भाऊ आहे जिरे म्हणून, ते पण कंटेंट म्हणजे यूट्यूबला पण व्हिडिओ बनवता, पण ते शॉर्ट व्हिडिओ त्यांनी चालू केलेले. पण आपलं काम आहे
का आपल्या समाजाच्या माणसांना पुढे नेणं, वैयक्तिक समाजांना पण पुढे घेऊन जाणं, म्हणजे सर्व धर्म सगळ्यांना पुढे घेऊन जाणं हे आपलं काम असतं. कारण की कला सगळ्यांमध्ये असती, पण कला ही सगळ्यांमध्ये असती, पण याचं कंटेंट असं असतं की कंटेंट घेऊ काय, मी बोलू कसं, का पाठीमागं लोक आहे हसताय, ते करताय, काय बोलू, तर याच्यात आहे ना लोक अटकून पडतात. नंतर मग म्हणतात ह्यो हसतोय, चल जाऊन दे मी व्हिडिओ बंद करतो बनवायचं काय. तर तसं हे झालं नाही पाहिजेत. कारण की एकच वेळेस आहे ना मोठं व्हायचं ना, तर कोणाकडे काय लक्ष द्यायचं नाही, आपलं काम आहे ना आपण करत राहायचं, एवढं सांगतो भावानो. आणि बाकी ते बोलणार आहे आता. जय श्रीराम मंडळी, रामराम मंडळी. हे आमचे समाधान भाऊ, आज आम्हाला इथं आम्ही लग्नात आलो होतो, तर आज त्यांची लई अनमोल आम्हाला भेटली, तर मी त्यांचे आभार मानतो. बस एवढं बोल मी धन्य. कंटेंट असं आहे की प्रत्येकांना वेळ भेटत नाही, काय कंटेंट द्यावा काय नाही, तर त्यांना मी सांगून दिलं कसं आहे काय आहे बा आता. पण आता नंतर विषय काय झाला असं आहे की हॅलो, मी तर हा भाऊ नाशिकवरून आलो आहे. मी आता इथे लग्नासाठी आलेलो आहे. बाय, चाललो मी. हो, राज्य महाराष्ट्र भावनो, तर जे त्यांना कंटेंट सांगून द्यायचं होतं मी ते सांगून दिलंय. आता पुढची गोष्ट काय असेल ते बघून घेतील. हो. कारण की आता लग्नामध्ये मी घाई गडबडीत आलो आणि ते पण घाई गडबडीत आले. कारण की मी उद्या आता निघतोय माझ्या प्रवासाला, सगळ्यांना वेळ देणं शक्य भेटत नाही, पण तरी पण मी वेळात वेळ काढून सर्वांना वेळ देतो. आणि जय महाराष्ट्र, जय शिवराय भावनो. आणि व्हिडिओ दिवसभराचा पूर्ण बघा बरं का. काही जण आहे की अर्धा व्हिडिओ बघता पण तुम्हाला समजत नाही का व्हिडिओ काय असतो हा. आता तुम्हाला समजूनच जाईन थंबनेल बनवल्यानंतर की व्हिडिओ काय असतो म्हणून. जय महाराष्ट्र, जय शिवराय. पशुपतीनाथ महाराज की जय. ओके.